थांबा थांबा थांबा, नाही आता हे दोघं काय बोलतात याआधी मी काय सांगतो हे ऐकून घे. म्हणजे बघा आत्ता आपण कुठं आलोय, काका साहेब बारामती करे का त्यांच्या घराच्या शेजारच्या घरात. म्हणजे एखाद्याला लॉटरीमध्ये जसं घर लागतं ना तसं हे घर आहे माडाचं. माढा. हा आता काय तुम्हाला प्रश्न पडला असेल ही दोघं कोण आहेत म्हणून. मला पण प्रश्न पडलाय बघा, पण सांगतो. काय मीच सांगणार ना, दुसरं कोण आहे इथं. आता हे माझ्या इकडं उजव्या हाताला आहेत का ते आहेत ना काकासाहेबांचे जुने सहकारी आहेत. पण सध्या कमलाकर नागपूर आहेत ना त्यांचे एकदम खास सभासद विजयसिंह अकलूजकर. इकडं पलीकडे आहेत का ते पण काकासाहेबांचे जुने सहकारी आहेत. पण आता सध्या आपले दादासाहेब त्यांचे सभासद आहेत. अहो राजे फलटणकर. आता कसं आहे नक्की काय गोंधळ घालणार आहेत, काय विषय होणार आहे, हा प्रश्न तुम्हाला पण पडलाय मला पण पडलाय. जाऊ ना मग ऐकू ना आपण जाऊन. या. असं कसं अहो फलटणकर याला काय अर्थ आहे का? समध्या घरामध्ये आम्हाला फक्त एकच खोली. अहो आमचा मान केवढा आहे, आमचा मरातब केवढा आहे. आम्हाला ना किमान 2 तरी घरं द्यायला पाहिजे नाही का? अहो तुमचं तर ठीक आहे हो, पण आमचा मान ठेवायला नको. माझं म्हणणं एवढंच आहे की त्याला सोडून कोणालाही घरात घ्यावं, पण त्या कमळाबाई. हळू बोला. अहो भिंतीला पण कान असतात. खरे खरे ऐका. राम राम दादासाहेब. राम 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 जोडकोळी, करमाळकर शिंदे, माडेकर शिंदे. मग त्या ठिकाणी कुणाच्या नावावर करायचं म्हणता कॉन्ट्रॅक्ट माड्याचं? दादा तुम्ही म्हणाल तसं. ते कमलाकर नागपुरी अडून बसलेत त्या ठिकाणी, काय म्हणता? दादा तुम्ही म्हणाल तसं. मग करायचं का त्यांच्या नावावर कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी, काय म्हणता? हो दादा तुम्ही म्हणाल तसं. अरे का दुसरं काहीतरी बोला की. अहो दादा तुम्ही म्हणाल तसं. झालं का ते? अरे गाड्या दुरुस्त करतोय का आमची वेळ दुरुस्त करतोय त्या ठिकाणी? हा राहिलं. कमलाकर साहेब घ्या तुमच्या आवडत्या पुरणपोळ्या. माडेकर नाईक, तुम्हाला कोण म्हटलं मला पुरणपोळ्या आवडतात म्हणून? ते वहिनी. हा ते जाऊ दे. तुम्ही इथे कसे काय? मला म्हाडाच्या घराच्या कॉन्ट्रॅक्टचा फॉर्म हवा होता. ते जरा अवघड आहे बघा यावेळी. हा पण मी तर तुमचाच माणूस आहे ना. पण मग फलटणकर आणि अकलूजकरांचं काय? अहो ते काही तुमच्या आणि दादासाहेबांच्या शब्दाबाहेर आहेत का? अहो तुमच्या सांगण्यावरून वारं वाहतं. अहो तुमच्या सांगण्यावरून पाऊस पडतो. अहो तुमच्या सांगण्यावरून काय होत नाही. मग हे का नाही होणार? तेही खरंच आहे म्हणा. आता तुम्ही इतकं खरं बोलतच आहात आणि माझ्यावर इतका विश्वास दाखवतच आहात, तर हा घ्या तुमच्या कॉन्ट्रॅक्टचा फॉर्म. वा धन्यवाद. दादासाहेब कॉलेजला महत्वाचं आहे. कमलाकर साहेब फोन का नाही उचलत ते?
काय आम्हाला पटलेलं नाही हा. यो आमचा अपमान आहे. आता आपण करू तरी काय शकतो? नको तो माणूस आपल्या माती मारल्यानंतर बंड करू. बंड हा, बंड करू. म्हणजे कारखान्याची शुगरची गोडी कमी झाली म्हणजे बंड करतायत. अकलूजकर फलटणकर काकासाहेब तुम्ही हा इथं जुन्या सहकार्यांकडे आलो होतो. मग तुम्हालाही भेटून जाऊ. या ना, चला आत चला बसू. या, या. चला, घरात बसला. या. बघितलं का मंडळी, एकीकडं काकासाहेब आणि त्यांचे जुने डाव, आणि दुसरीकडं आपले नागपुरे साहेब आणि त्यांचे नवे शिलेदार. एकंदरीतच हा माड्याचा पाडा लय जोरात गाजणार आहे बरं का. म्हणजे असं दिसतंय तरी. मी काय म्हणतो, आतमध्ये काय चर्चा चालली आहे ना, हे जरा मी पाहूनच येतो. हा, आणि हो, लक्षात आहे ना, नाही आपलं तेच, मतदान करा आणि लोकशाही बळकट करा. आणि दुसरा मुद्दा, अहो आपलं चॅनल सबस्क्राईब करा, आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आवडल्यास कमेंट पण नक्की करा. चला.